वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मुखं करोति वाचालं पङ्गुलं लङ्घयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतितत्तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. गोपालकृष्ण महाराज की जय. आता आपण पाहत आहोत रुक्मिणी स्वयंवर अध्याय 14वा. आता लढाई संपली. मागच्या अध्यायामध्ये यादवांचा जय झाला. रुक्मियाला पण त्यांनी गळ्यात बांधून गळा बांधून म्हणजे गळ्यात दोरी धनुष्य घालून ओढलं, रथाला बांधलं. मग बळीरामाने त्याला सोडवलं. या परी कृष्णपत्नी रामे बोधली वचनी रुक्मिया दिदला सोडवणी विरूपपणी सलज्ज. दीनहीन गेली कळा वीर्य शौर्य मुखला बळा केवी मुख दाखवू भूपाळा भीमक बाळा न सुटेची. पित्यादे म्हणितले नपुसक त्या वचनाचे थोर दुःख दाविता विरूपतेचे मुख लोक सकळ हासती. प्रतिज्ञा करून वाहिली आण रणी बिबांडोनी श्रीकृष्ण भीमकी आणीन मी जाण तोही पण सिद्धी नपवेची. या लागी नवचे कौंडण्यपुरा लाजा राहिला बाहेरा उभवोनी भोजकट नगरा वस्तीसी थारा तेने केला. रुक्मिया सोडल्यावरी यादवांच्या दळभारी लागली या निशाण भेरी जय जयकारी गर्जती. या परी रणांगणी जिनोनी महावीर श्रेणी कृष्णे आणिली रुक्मिणी अतिविंदानी लागवी. कृष्ण निघाला वेगेसी आला प्रभास क्षेत्रासी जेथे पूजोनी सोमनाथासी दुसे चौपाशी दिदली. पाहुणी सावकाश वाडी कटक उतरले निर्वडी हटचो हट परवडी घडामोडी वस्तूंची. राजे प्रजा देशोदेशिक नगर नागरिक लोक उपायाने जी अनेक येती सन्मुख घेऊनी. जिनोनी सकळी कारायासी विरूप करुणी रुक्मियासी कृष्णे नेले नोवरीसी भीमकासी श्रुत झाले. ऐकोनी झाले अत्यंत सुख जीवीन समाये हरिक बदतुष्टला आदिपुरुष भाग्य चोख भीमकीचे. मजपासून दोघा जन्म परी दोहीचे भिन्न कैसे कर्म भीमकी पावली पुरुषोत्तम विरूप कर्म रुक्मिया. रुक्मिया निंदी कृष्णासी तेनेची कर्म वैरूप्य त्यासी भीमके भावार्थ कृष्ण चरणासी अर्धांगासी पावली. आपला भावार्थची जाण कृष्ण प्राप्तीसी कारण या वेगळे शहाणपण केवळ जाण दंभार्थ. याची लागी निज भावेसी शरण जावे श्रीकृष्णासी भीमकी अर्पुनिया त्यासी ऋषिकेशी बजावे. पाचारुनी शुद्ध मतीसी वृत्तांत सांगितला तियेसी यरी म्हणे राहावा श्रीकृष्णासी कन्यादानासी विधी करू. कन्यादानाचे निमिसे कृष्ण पूजू सावकाशे पाचा पंचकाचे फिटेल पिसे अनायसे मन निवे. भीमक निघाला वेगेसी ठाकोने आला प्रभासासी लोटांगण श्रीकृष्णासी निजे भावेसी घालीत. आता ह्या अध्यायामध्ये काय झालं, रुक्मिया हरला. मग त्याला रामाने सोडून दिला. पण तोंड हिंदीन झालं, सगळं कळा गेली तोंडाची. आणि त्याला लाज वाटू लागली की मी आता माझ्या नगरीमध्ये पुन्हा कसा जाऊ. एक तर मी बापाला नपुसक बोललो होतो आणि आता त्याला कसं काय तोंड दाखवायचं. आणि मग मी नाहीच म्हणे. माझी बहीण काय मला सुटली नाही. मी मोठी शपथ वाहिली होती, भल्या भल्या बाता केल्या होत्या की त्याला विभांडून आणीन, त्याला पार हे करून टाकेन, त्याचा नायनाट करेन, मी माझी बहीण घेऊन येईन. मग त्याने काय केलं, कौंडिण्यपुराला न जाता भोजकट नावाचं एक नगर अजून तयार केलं आणि तिथं तो वस्तीला राहिला. मग इकडे यादवांचा दळभार झालं. त्या जय जयकार केला, निशाणं उभी केली आणि निघाले. मग कुठं आले, कृष्णद्वारकेला होता ना, तर प्रभासपट्टण नावाचं आहे ठिकाण आहे, सोमनाथाच्या जवळ आहे. तिथं ते लोक उतरले, सोमनाथाची पूजा केली आणि मग एक जागा वगैरे चांगली शोधली आणि तिथं सगळे हे सैनिक लोक राहिले. मग ज्यांना ज्यांना समजलं की श्रीकृष्णाने एवढ्या लोकांना भांडून त्यांच्याशी त्यांचा पराभव करून रुक्मिणीला घेऊन आले आहेत, तर ते सगळे उपायाने म्हणजे काय ना काय, आपण कसे आता लग्नात पाकिट घेऊन जातो, काय उपहार घेऊन जातो, तसं सगळेजण घेऊन आले. मग ही गोष्ट भीमक राजाला कळली. मग राजा तर अजून खुश झाला, कारण मनात तर त्याला त्याचा ओढा कृष्णाकडेच होता ना.
मग तो म्हटला, बघा 2 पोरं माझीच आहेत माझ्या पोटची, पण दोघांची कर्म कशी बघा. एकीचा भावार्थ त्याच्या चरणी असल्यामुळं तो तिला मिळाला, आणि दुसऱ्या मुलानं मात्र निंदा केली तर तो झाला म्हणे विरूप झाला. तर हे कसं कृष्णापेक्षा वेगळं काही नाही आहे, आपलं शहाणपण दाखवायचं कारणच नाही आहे वास्तविक. मग आता आपण कन्यादान करूया असा विचार त्याने मनात आणला आणि पत्नीला बोलावलं, तिचं नाव शुद्धमती, आणि तिला म्हणाला की आपण आता जाऊया तिकडे आणि आपल्या कन्येचं दान करूया. मग ते आले. मूळ हे कौंडिण्यपूर म्हणजे विदर्भ भाग आला, आणि विदर्भातूनच पुढे गुजरात जवळ आहे. तर तो भीमक वेगाने निघाला, आणि जिथं हा कृष्ण उतरला होता तिथं प्रभासपुराला आला. श्रीकृष्णाला लोटांगण घातलं. ह्यांची भक्ती त्याच्या पायी होतीच. ते म्हणली, कन्यादान करण्याच्या निमित्ताने आपण कृष्णाची पूजा करूया. असं म्हणून हे पती पत्नी तिथं आले. त्राही त्राही जी दातारा, नेत्री अश्रूची आधारा, कृपा उपजली कृष्णवीरा, वेगे समोरा धाविंदला. उचरोणी या वेगेसी हृदय धरी ऋषिकेशी, येरे मिठी घाली कंठासी, भावार्थेसी मिसळला. जीवीच्या जीवा झाली भेटी, काही न केल्यानं सुडे मिठी, बाप कृपाळू जगजेटी, पूर्ण दृष्टी पाहिला. सच्चिदानंदे झाला तृप्त, सबाह्य देखे कृष्णनाथ, फिटला हातीचा मनोरथ, कृतकृत्यार्थ पै झाला. मग म्हणे, जय जय चक्रपाणी, माझे भाग्य ते रुक्मिणी, विनटली तुझ्या चरणी कुलतारिणी, चितगंगा, शुद्ध करीत दोन्ही कुळा, जेवी प्रवाह गंगा जळा, तेवी जन्मली हे बाळा, सकळ कुळा उद्धार. श्रद्धा शांती निवृत्ती भक्ती, ते हे भीमकीच्या निजमूर्ती, तुवा ओपिली श्रीपती, एक विनंती परिसावी, वीर शौर्य भीमके हरण, करता नलगे अर्धक्षण, आता विधियुक्त कन्यादान पाणी ग्रहण करावे. ह्याची विनंती गरुडध्वजा, 4 दिवस माझी पूजा, अंगीकारावी अधोक्षजा, दास मी तुझा निज भावे. ऐका श्रीकृष्ण विंदान, भक्ताधीन होय आपण, भीमकीचे पाणी ग्रहण भावे जाण करतसे. होते श्रीकृष्णाचे मनी, जे संभ्रमे परणावी रुक्मिणी, देवकी सुभद्रादी म्हणोनी आणोनी महोत्सव साजरा करावा. हेची भीमकाच्याही चित्ता सोहाळूने हे भीमकाच्याही चित्ती सोहळेनी वरावा श्रीपती, हळदी लाविना आपले हाती, भोल्या वरती बैसोनी, दोघासीही प्रीती कर, भीमक बोलता नृपवर, कृष्णासी मानले उत्तर, हर्ष निर्भर भीमकी. कृष्ण म्हणे, ज्येष्ठ माझा, दादोजीस विनंती करा जा, राम नमस्कारी राजा, चरण ओजाधरी येले. कृष्णासी म्हणे, बळीभद्र, होसी काय आरती अति चतुर, रामे उठवून नृपवर थोर सन्मान केला. राजा म्हणे, गा श्रीहरी, माझा आश्रम पवित्र करी, आपल्या दासाते उद्धरी, कौंडिण्यपुरी तो यावे. भीमकी म्हणे, ऐकत आता, भाग्ये पावलासी कृष्णनाथा, मागे सरो नको सर्वता, ग्रह ममता सांडावी. सर्व सामुग्री जीवे भावेसी, आवडे आणावे कृष्णापासी, भावे पूजिल्या ऋषिकेशी, सकळ कुळासी उद्धार. वचन मानवला बळी देवो, ऐकोने हा सिंधला देवादिदेवो, पाणी ग्रहण मूळ माधवो, मुळीचा ठावो लग्नासी. भीमक म्हणे, कळले बीज, कृष्णपूजने आमचे काज, धन्य धन्य माझी आत्मज, श्रीकृष्ण निज बीज पावली. हिच्या वचनाचे महिमान, पाहता बुडवून ठेले मन, वचने पळविला अभिमान, मी तू पण उडविले. बाप म्हणे, माझे भाग्य थोर, कृष्ण परब्रह्म साचार, भीमकी योगे चराचर, ब्रह्माकार पै झाले. अवचटे श्रीकृष्ण चरणी, वंशीचे विनटलिया कोणी, त्याची सकळ कुळाते तारुणी, परब्रह्म भुवनी नांदवी. ऐशा सुखाचे ने हरिके, राजा बोलल्या निजमुखे, वचन भीमकीचे कौतुके, आवश्यक मानिले. मग राजा भीमक तिथे गेला आणि कृष्णाच्या पायावरती लोटांगण घातलं. तारी तारी दातारा, म्हणजे तार बाबा, आता आम्हाला पण ह्यातनं थोडक्यात निमित्त आहे मुलीचं, पण मूळ कृष्णालाच भेटायचं आहे. त्याच्या गळामिठी घातली, एकमेकाला आलिंगन दिलं, आणि काय केल्या, सुटायची इच्छा होईना त्याला, कृष्णापासून लांब व्हायची. मग जीवीच्या जीवा झाली भेटी, म्हणजे आतल्या जीवाला जी ओढ लागली होती कृष्णाची ती झाली. मग कृष्णानं त्याला पूर्ण दृष्टी पाहिलं, त्याबरोबर तो सच्चिदानंद झाला, त्याला ज्ञान प्राप्त झालं, आणि तो मग कळलं त्याला की कृष्ण कोण आहे ते. मग त्याची स्तुती केली की माझ्या भाग्यानं चक्रपाणी माझी रुक्मिणी तुझ्या चरणी आली, आणि आमच्या कुलाचा तिने सगळा
तारण केलेलं आहे. कुलाचं आमच्या तिने काय म्हणतात ते, दोन्ही कुळा तारते, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. तसं इथं आहे, चितगंगा आहे ती एक प्रकारची, हिनं दोन्ही कुळांचा उद्धार केलेला आहे. तर आता माझी विनंती आहे की तू बाबा शूरवान तर आहेसच, म्हणजे शूर आहेस, वीर आहेस, अर्ध्या क्षणामध्ये तू रुक्मिणीला घेऊन आलास, म्हणजे राक्षसविधीनं लग्न झालं. राक्षसविधी परणे म्हणून तिने सांगितलंच होतं ना पत्रामध्ये. पण आता माझी विनंती अशी आहे, माझी इच्छा आहे की 4 दिवस माझ्या हातून तू पूजा घे. माझी पूजा म्हणजे तुझी पूजा मी करावी आणि सोहळा करावा. आणि मग सगळ्या समक्ष मोठ्या सोहळ्यानं भीमकीचं पाणीग्रहण, पाणी म्हणजे पणीग्रहण, म्हणजे भीमकीचा हात धर हातामध्ये, त्याचं ग्रहण कर असं. आता कृष्णाच्या पण मनामध्ये हेच होतं की देवकी सुभद्रा, कारण हे पहिलं लग्न आहे कृष्णाचं, देवकी सुभद्रा सगळ्या आणाव्या, मोठा महोत्सव करावा. आणि मग हेच मनामध्ये भीमकीच्या पण होतं, रुक्मिणीच्या पण होता की वर वरावा, मला श्रीपती तर पाहिजे, पण जरा सोहळ्यानं पाहिजे. माझ्या हातानं मी भोवल्यावर उभी राहीन, मी त्याला हळद लावीन, दोघांना एकमेकाचा प्रीतीने हात लागल, असं सगळं ते मनामध्ये तिच्या आहे. त्यामुळे ती पण आनंदली रुक्मिणी. मग कृष्ण म्हणे बाबा, लगेच कृष्ण चतुर तिथं तिथं स्वतःला नाही बाजू घेणार, न्यायला तर एकटा आला होता, बळीराम मागून आला, पण आता म्हणतो नाही, आमचे दादा भाऊ आहेत मोठे, त्यांच्याकडे जाऊन त्यांना तुम्ही ही विनंती सांगा. मग बळीभद्राच्या पायापाशी पडला तो, रामाने पण त्याला उठवलं लगेच, म्हणे अहो असं काय करता, मोठे आहात तुम्ही. आणि त्याला म्हणतोस बळीभद्र कृष्णाला म्हणतो, तू मोठा चतुर आहे, आता मोठा सोहळा करून घ्यायचा आहे माझ्याकडनं, म्हणून तो आता माझ्याकडे पाठवला आहेस. मग तो म्हणे आता कौंडिण्यपुराला सगळे चला. मग रुक्मिणीच म्हणली, तर आता मोठ्या भाग्याने कृष्ण आपल्याला मिळाला आहे, तर आता मागे नाही सरायचं, तर आपण पुढे जायचं, म्हणजे इथेच तू सगळं सामान आण आणि तू आमचं लग्न लावून दे, असा तिच्या म्हणण्याचा हेतू आहे. मग मूळ माधव नावाचं जे एक ठिकाण आहे गुजरातमध्ये, तिथं आताही लोक जाऊन ना पुन्हा एकदा विवाह करतात. मी पण जाऊन आले मूळ माधवाला, पण ते मंदिर आम्ही गेलो तेव्हा दुपारी नेमकं बंद होतं. तिथं असा एक अर्ध्या तासाचा तुमचा विवाहविधी करतात. जिथं कृष्णाचं लग्न लागलं आहे ना, तिथं तुमचंही लग्न तुम्ही लावा, असा त्यातला मतितार्थ आहे. मग वडिलांनी पण आपल्या लाडक्या लेकीचं म्हणणं मानलं, कारण काय, मुळात की हिनं मितूपणाचा भावच उडवून टाकला. तिकडं काय आणि इथं काय, सगळं सारखंच आहे. मूळ कृष्ण मिळालेला आहे ना, हे महत्त्वाचं आहे. अहो त्या कृष्णाच्या चरणी तुमच्या वंशातल्या कोणी जरी जरा त्याचे पाय धरले असतील किंवा थोडं त्याचे भजन पूजन केलं असेल, तर तो सर्व कुळाला तारतो. आणि खरंच आमचे वडील कृष्ण भक्त होते, आणि आम्ही पुढच्या 3 मुली आणि आमची मुलं पण पुढे कृष्णाच्या पायाशी लागलेली आहेत, आणि खरंच त्याने तारण आमचं केलेलं आहे. अशा सुखाचे निहारिके राजा बोलला निज मुखे, वचन भीमकीचे कौतुके आवश्यक मानले. सेवक पाठविले नगरासी, वैभव सामुग्री वेगेसी, नगर नागरिकवासी मूळ माधवासी आणावे. सवेची विनवी श्रीकृष्णासी, मूळ पाठवाजी द्वारकेसी, देवकी आणि वसुदेवासी सोहळ्यासी आणावे. भाव जाणोनी मानसी, संतोषला ऋषिकेशी, मूळ पाठविले द्वारकेसी, सकळिकासी सोहळिया. पाचारुनिया विश्वकर्म्यासी, आज्ञा दिधली मंडपासी, मूळ माधवी अतिविशेषी, शोभा चौपाशी आणावी. मूळ माधवी अद्यापवरी, वृक्ष मात्र मंडप करी, कृष्ण आज्ञा पैतरुवरी, अजूनी पाळीजे. मूळ माधव आला परी, शोभा देखोनी साजिरी, संतोषला श्रीहरी, निज परिवारासी उतरला. तीर्थस्थान केले सहजी, मूळ माधवा माधव पूजी, पूजाविधी सांगिजे द्विजी, पुण्य पूजी ऋषीश्वरी. भीमकी दिदली भीमकापाशी, थोर उल्हास झाला त्यासी, कन्या नेली निज मंडपासी, ऋषिकेशी केळवला. कौंडिण्यपुराची आई ती, सकळ सामुग्री संपत्ती, घेऊन आली शुद्धमती, भावे श्रीपती पूजावया. रुक्मिणीचे देख पहावया विवाह सुख, नगर नागरिक लोक आले सकळीक उल्हासे. थोर उल्हास श्रीकृष्णासी, मूळ पाठवी रायासी, कुरु संजय कैकयासी, सोयरियासी निज लग्न. कृष्ण विवाह मनोहर, पाहो आले जी सुरवर, शिवशांभव यक्ष किन्नर, नारदादी वैष्णव. वराड निघाले द्वारके बाहेरी, गणेश चढिंदला उंदरावरी, अग्रपूजेचा अधिकारी, निर्विघ्न करी लग्नासी.
मग राजाने शुद्धमतीला सांगितलं की तू आपल्या ह्याला जा कौंडिण्यपुराला आणि सगळं संपत्ती विवाहाचं सगळं काय घेऊन ये. मग ती गेली आणायला आणि भीमकी दिली त्यांच्याकडे बाहेरच्या जागेवर, म्हणजे जानवसा ठिकाणी मुलगी आपली पाहिजे ना बाहेरच्या माणसांमध्ये, म्हणून तिला दिली. आणि इकडे सांगितलं बाबा द्वारकेला पण लोकांना तुम्ही बोलवा. मग त्या मूळ माधवी अजून पण असे मंडपासारखे वृक्ष आहेत की जिथं कृष्णाची आज्ञा अजून पाळतात. त्यांनी तो मंडप तयार केला तेव्हा, तर ते मंडपासारखे वृक्ष तिथं आजही आहेत. मग त्याला केळवण केलं. मग त्याच्यानंतर काय केलं तर कृष्णाने मूळ पाठवलं आपल्या काय ते यशोदाला नव्हते बोलवली, देवकी सुभद्रा त्यांना बोलवण्यासाठी पाठवलं. तसेच कौरव कुरु संजय कैकय या सर्वांना बोलावणी केली. मग हे सगळे कृष्णाच्या विवाहाला आले. त्यांना आनंद झाला. आज अरे माया परब्रह्माचं लग्न होणार आहे, कोण नाही येणार. मग देव दानव शिव शंभव यक्ष किन्नर नारद वैष्णव सगळे आले. वराड निघालं आता बाकीचं द्वारकेबाहेर. आणि तिथे उंदीर चढला. वराड निघाले द्वारकेबाहेरी, गणेश चढिंदला उंदरावरी. अग्रपूजेचा अधिकारी निर्विघ्न करी लग्नासी. सिंहे पसरले दाभाडे, दुर्गा येऊन त्यावरी चढे. मुक्त केश खांदे उघडे, तेही पुढे चालली. वेगे आल्या अष्टमातृका, एकी चढीन दिली वृश्चिका. वाराही ते सुकरमुखा, वराड देखा निघाले. नेंती वराडनी चरबटा, स्थूल उदर दात धोटा. उंदरी चढवणी लुटा, ढेरपोटा का आला. विक्राळ सिंहाचे दाभाडे, वाहिले हाती खांडे उघडे. कोण बोलावली वराडे, अवघ्या पुढे निघाली. रोडके अंग चढे कृतिका, कोणे बोलाविली ही चंडिका. फजितीचे वराड देखा, सुकर मुखा का आली. ऐसी असे नेता वराडे, व्याही हस्ती रोकडे. त्यास राहावा मागिलेकडे, वराड पुढे चालो द्या. मिळवणी पाचा पंचकाची मेळा, निंदू लागल्या त्या बरळा. कोपला गणेश मातृकांचा मेळा, तत्काळ देखा रुसलिया. गणेशे केले गाडे, ठाई ठाई मोडती गाडे. रथीचे पांगुळले घोडे, वराड पुढे चालेना. कोपलिया महामातृका, शीतज्वर देखला देखा. दुर्गा सोडी विषुचिका, हागी ओकी देखा सुटली. ओका ओकी वराडनी, म्हणती एक क्षणी. उठली माशांची गोंगाणी, सावली पोहाणी घातली. कृष्णाची लग्नाची अतिगोडी, म्हणे कान येती द्वारकेचे वराडी. मार्गी काही पडली आडी, दूत तातडी पाठवले. दूत सांगती श्रीहरी, वराडनीसी लागली शारी. खटखटा वाजती दातारी, रती कुंजरी न बैसवे. बहुता झाली विषुचिका, गाडे निशेष सोडले देखा. तुटी झाली रथाचे आखा, घोडे देखा पांगुळले. कृष्ण म्हणे आबला मूर्खा, उपहासिले विनायका. क्षोमल्या महामातृका, दुर्गा देखा कोपली. कृष्णे स्तविला विनायक, दिदले साखरेचे मोदक. सुखिया झाला गणनायक, विघ्ने देख निवारली. सुखसेवया कुंकुमरेखा, कृष्णे पूजिली आंबिका. सन्मानुनी महामातृका, मंडपा देखा स्थापिल्या. वराड पातले गजरे, वाजती नाना परिचित तुरे. नरनारी अलंकारे, केले साजिरे रथ गज. आता हे बाकीचं पहिलं वराड, ज्याचं मूळ वराड आहे कृष्णाचं, ते बाहेर निघण्याच्या आधीच हे सगळे देवदेव द्वारकेच्या पुढं आले होते. म्हणजे चला वराडासोबत हे वराडी. मग गणपती उंदरावरती बसला, दुर्गा सिंहावरती बसली. सिंहानं आपला वाचलेला होता, तिच्या हातामध्ये उघडी तलवार होती. खंडा म्हणजे तलवार. मुक्त केश खांडे उघडे, म्हणजे मोकळे केस सोडलेली आणि तलवार हातात घेतलेली अंबिका बसली. मग अष्टमातृका आल्या. मग एक विंचवावर बसली. त्या ह्याच्या आहेत ना अष्टमातृका, वेगवेगळ्या वाहनावर आहे. तर एकीचं तोंड कसं आहे, डुकराचं तोंड आहे. तर अशा त्या सगळ्या वराडनी बघितल्या. तर या ज्या कृष्णाच्या आहे आई बहीण आणि बाकीच्या ज्या काही तिथल्या मथुरेतल्या द्वारकेतल्या जे स्त्री आहेत, त्या सगळ्या यांची लागल्या चेष्टा करायला. म्हणे एक तर गणपती म्हणे एवढं मोठं पोट आहे, एक दात असा तुटका बाहेर आलेला आहे, उंदरावर चढून निघाला आहे, आणि ह्याला कोणी सांगितलं म्हणे वराडी म्हणून, ह्याला कोणी बोलावलं. मग तसं देवीची पण चेष्टा केली. सिंहावर बसली, हातामध्ये तलवार घेतली. ह्या कुठे हिचं सुकरमुख आहे, रोडका अंग आहे. ह्या वृश्चिकावरती जी चढलेली आहे विंचवावरती, तर ती रोडकी आहे अंगाने. ह्यानं कोणी बोलावलं.
आणि ही डुक्कर मुखाची का आले डुकरासारखं तोंड असणारी, असं बोलल्यावरती ते रुसले. आणि मग झालं, ह्यांनी चांगलीच त्या वराड्यांची वाजवली तिथं. मग गणपती कोपला. मग गणपतीनं काय केलं, तर गणपतीमुळे आहे ना आपले सगळीकडे आपण गणेशाची स्थापना करतो. तो कोपल्यानंतर ह्यांचे गाडेच मोडून पडले. घोडे बिचारे असे एकदम दमल्यासारखे झाले. वराड काय पुढं चालेना. मग महामातृका कोपल्या. त्यांनी काय केलं, थंडी आणि तापाचा हे सोडला. काय ना थंडी काय ना ताप, पार हुडहुडी भरली सगळ्यांना. आणखीन दुर्गेनं काय केलं, विषूचिका हागी आणि ओके कॉलरा झाला. वखतायत हाकतायत चालू आहे त्यांचं. मग त्या कुठं पुढे यायची हिंमतच नाही. पाणी पाणी करायला लागल्या. आणि अक्षरशः माशा उठल्या तिथं सगळीकडं. सावली पडली पार माशांची. अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. कृष्ण विचार करतो, माझे वराडे अजून का नाही आलेले. आणि मग पाठवला दूध, बघ बाबा काय झालं म्हणून. कारण मूळ ते गुजरातीमध्येच आलेलं आहे, म्हणजे आपल्या द्वारकेच्या जवळ तो आलेला होता. तर ते म्हणे, अहो सगळं वराड आजारी पडले. कोणाचे दात कटाकटा वाजतायत, हत्ती पण चालेना, घोडे पण चालेनात. सगळ्यावर त्या बायकांची अशी परिस्थिती झाली की त्यांना उलट्या आणि हगवण लागलेली आहे. मग त्याच्यामुळं म्हणे रथामध्ये पण बसायची त्यांची क्षमता राहिली नाही आहे. तर गाडे वाडे सोडलेत आणि सगळे तिथं बसलेले आहेत. कृष्ण म्हणे, ह्या मूर्ख बायका ह्यांना म्हणे समजतच नाही. गणपतीची चेष्टा केली, देवीची चेष्टा केली. मग कृष्णाने त्याला साखरेचे मोदक पाठवले. आणखीन देवीला पण सुकशेवया म्हणजे शेवयाचा नैवेद्य केला. आणि मान असतो तो काय हळद कुंकू काय 4 अलंकार असतील ते सगळं देवीला दिलं. पूजन केलं, तिचं मातृकांचं स्थापन केलं. म्हणून लग्नामध्ये ते देवदेवक असतं. आणि ते देवक आधी बसवायचं असतं. जरी घरात तुम्ही बसवलं तरी मंडपात पण ते बसवायचं असतं. आणि मग हे वराडे आले बाबा, नरनारी सगळे अलंकाराने वाजत नाचत आले. मग ती देवकी होती श्रीकृष्णाची आई, ती अशी मुख्य ठिकाणी बसलेली सुखासनी. श्रीकृष्णाची जे निज जननी, देवकी बैसरी सुखासनी. करवली सुभद्रा बहिणी, गजारोहिणी मिरविती. ज्येष्ठ बंधूची जे राणी, रेवती कृष्णाची ओहणी. यादवाच्या वराडिनी, अनर्घ्य लेणी लिहिल्या. उग्रसेने वसुदेव समान, दोघी एकसारखीच मान. एका सारिखाच मान, वराड दाटले संपूर्ण. भेरी निशाणे गर्जती. दोन्ही मंडपी झाली प्रतिष्ठा, होमदिदला हवे वाटा. द्विज पूजिले बरविया निष्ठा, वस्त्रे ज्येष्ठा अर्पिली. आई ती केली शुद्धमती, भीमके आणली सेवती. नवरा अभ्यंतरी श्रीपती, यादव पंक्ती बैसल्या. समाधी सुखतेचे आसन, मुक्तमंडित चौक जाण. बसावया श्रीकृष्ण, भीमके विंदान मांडिले. 4 पुरुषार्थाची चवाई, त्याची आसन त्यावरी पाही. पूजावया निज जावाई, भीमक ठाई तिष्ठत. दोन्ही मंडपी झाली प्रतिष्ठा, होमदिदला हवे वाटा. द्विजे पूजिले बरविया निष्ठा, वस्त्रे ज्येष्ठा अर्पिले. मग ते सगळे वराडी आले. मग आता आई म्हणजे सासूबाई भिणबाई पहिल्या मानाच्या नाही का, ती मुख्य आसनी बसली. मग बळीरामाची बायको रेवती आलेली आहे, सुभद्रा आलेली आहे, बाकीच्या वराडणी आल्यात. मग त्यांचे मानपान केले. मग दोन्ही मंडपामध्ये प्राणप्रतिष्ठा केली. म्हणजे काय, दोन्हीकडं पहिलं देवक बसवलं. मग जे सोबत आणलेले ब्राह्मण होते त्यांच्या पूजा केल्या. त्यांना काय द्यायचं ते वस्त्र वगैरे दिली. मोठ्या मोठ्या लोकांना वस्त्र दिली. मग शुद्धमती आली आणि भीमका घेऊन आले, नवरा बायको सोबत आले आणि श्रीपतीची पूजा केली. मग समाधी सुक्तेच आसन दिलं. त्याला काय काय दिलं, पूजेचं किती छान वर्णन केलेलं आहे बघा. आता हे दोघं जे आपण सीमांत पूजन म्हणतो, म्हणजे सीमेच्या आत आल्यानंतर जावयाचं जे पूजन करायचं असतं ते सीमांत पूजन आहे. समाधी सुखतेचं आसन, मुक्तमंडित चौक जाण. बसावया श्रीकृष्ण, भीमके विंदान मांडिले. 4 पुरुषार्थाची चवाई, त्याची आसन त्यावरी पाही. पूजावया निज जावाई, भीमक ठाई तिष्ठत. म्हणती आचार्य सावधान, शब्द सांडून धरा मौन. वरवरिष्ठ श्रीकृष्ण, फळ संपूर्ण त्या हाती. पाहता श्रीकृष्णाचे रूपडे, अरूप रूपे कृष्ण चौकडे. विस्मये भीमक झाले वेडे, मागे पुढे कृष्ण देखे. अनंत रूपे यादवपती, कैसे निमी पूजू श्रीपती. पूज्य पूजकता वृत्ती, तेही स्थिती नाठवे. केवळ प्रपंच ते वराड, परी भीमकाचे भाग्यवाड. परत परमार्थाचे कोड, वराड गोड त्या झाले. उदक घाली शुद्धमती, चरण प्रक्षाळी नृपती. तीर्थे चरणतीर्थ
मावती कृष्ण पद प्राप्ती दुर्लभ, कृष्ण कपाळा पावे कोण, तेथेहीच प्रेम चंदन, भीमके अर्पिले शुद्ध सुमन, कृष्ण भजन निज भावे, शुद्ध सत्वाचे विरजांबर, छिद्रत्नाचे अलंकार, भीमके अर्पुनिया पार, कृष्ण वरावर पूजियेला, भीमक गौरवी व्याहियासी, व्याही रूपे देखे कृष्णासी, भूतमात्री ऋषिकेशी निज वृत्तीसी ठसावला, वृद्ध परंपरा ऐसी आहे, वरचरण उटी वोह माये, शुद्धमती येऊन लवला आहे, वदन पाहे कृष्णाचे, मुकुट कुंडले कौस्तुभ माळा, झळकत पितांबर मेखळा, देखोनिया घन सावळा, दोन्ही डोळा निवाली, जणी लागेल बाह्यदृष्टी, म्हणून घेतली एटी मेटी, लिंबलोन उठाउटी, करी गोरटी निज भावे, कृष्णचरणी लावता हळदी, अहम भावेसी ठाकली बुद्धी, लाज विसरली त्रिशुद्धी, मी तूपणाची नाठवे, ज्याच्या चरणीचे रजकण, शिववीरांची आपण, वंदिता ते सांडून गुण, ते कृष्णचरण पावले, अक्षवाणे करी आरती, कृष्ण प्रभाद्र दीपदीप्ती, कृष्णी लागल्या परमप्रीती, चित्तवृत्ती तद्रूप, चितशक्तीन सोडी चिन्मात्रा, देवी कृष्णा दाकोटी सुभद्रा, माणिक मुक्ती करत नहारा, दिव्यांबरे दिदली, शुद्धमती म्हणे देवकेसी, धन्य धन्य म्हणे तुमची कुशी, येथे जन्मला ऋषिकेशी, म्हणून पायासी लागली, मग पूजिली यथाविधीसी, वस्त्रे भूषणे दिदली तयासी, जगन्निवास जन्मला कुशी, मान्य सकळासी या लागी. मग त्याचं वर्णन असं केलं आहे कृष्णाच्या पूजेचं, की त्याला समाधीचं आसन दिलं बसायला, म्हणजे भीमकाची समाधीच लागली एक प्रकारे आपल्या जावयाला बघून किंवा आपल्या ह्याच्याकडे कृष्णाकडे बघून समाधी सुखाचं आसन दिलं, चारी पुरुषार्थाची चौपाई केली, ती बसायला दिली. आणखीन मग काय केलं, मौनानेच तो कृष्णाचं सगळं पूजन मनातनं करू पाहत होता. आपल्या जावयाचं रुपडं पाहता भीमक वेडा झाला, पुढे कृष्ण मागे कृष्ण, सगळीकडे कृष्णच कृष्ण. मग कृष्ण मी तुला पूजू तरी कसा, मग पूज्य पूजकता हा भाव पण निघाला, म्हणजे ह्याचं मला पूजन करायचं आहे, मी पूजकन ही पूज्य वस्तू आहे, हा भाव पण त्याचा आता निघून गेला. मग तो कृष्णमय झाला सगळा. मग ते वराडाला गोड झालं सगळं. मग त्याच्या हातावरती त्याचे पाय धुतले यांनी, शुद्धमतीनं पाणी घातलं आणि भीमकाने ते पाय त्याचे धुतले, प्रक्षालन म्हणजे घासले, हाताने पुसले पाय. ते कृष्णाचं चरण तीर्थ म्हणजे काय, सगळ्या जगाची तीर्थ तिथे आलेली असतात, तर ते भल्या भल्यांना दुर्लभ आहे. मग त्याच्या कपाळी चंदन लावलं, मग त्याला शुद्ध सुमनं हार वगैरे अर्पण केले आणि छिद्रत्नाचे म्हणजे अलंकार घातले सगळे, भीमकाने त्याला दिले आणि वराचं एक प्रकारे पूजन केलं. मग जे व्याहीसोबत आले होते त्या व्याहींना पण त्यांच्या त्यांच्या याच्याप्रमाणे कपडे लत्ते दिलेलं आहे. मग शुद्धमती आली, तिनं बघितलं कृष्णाला, मुकुट कुंडल गळ्यामध्ये, वैजयंती माळा, पितांबर मेखला, ती पण अशी त्याच्या वृत्तीने तदाकार झाली, म्हणजे त्याच्या रूपाशी ती हे झाली कृष्णाशी. मग म्हणली नजर लागल हो त्याला, म्हणून त्याची आलाबाला घेतली जावयाची, त्याचं लिंबलोण उतरलं आणि मग सगळी लाज विसरून त्याच्या पायाशी बसली. ती माझी सासू आहे वगैरे असं काय नाही. मग त्याच्या पायाला हळद लावली तिनं. ह्याच्या पायाशी कोणाला जागा आहे का, ह्याच्या पायाचा एक कण धुळीचा मिळवण्यासाठी ब्रह्मा शंकर प्रयत्न करत असतात, त्याला वंदन करतात त्याचं, आणि आज हे कृष्णचरण मला मिळाले आहेत असं आनंदानं ती बसलेली आहे. मग हिचं देवकीचं मानपान केला, बाई तुझ्या कुशी हा जन्माला आहे, तर तू एकदम कशी भाग्यवान आहेस, आणि असं करून तिला पण काय वस्त्र अलंकार काय दिलं ते दिलं, आणि अशा रीतीनं सगळ्यांची पूजा केलेली आहे. एक भीमक एवम भीमक आणि शुद्धमती, विनित होऊन सर्वाप्रती. मग सगळ्यांची नम्रपणे येऊन सगळ्यांना वस्त्रभूषण देऊन श्रीपती एक प्रकारे आपला सोयरा म्हणून त्यांनी जोडलेला आहे. सावधान आचार्य म्हणती, झाली रुखवताची आयती, संतोषली शुद्धमती, भावे श्रीपती प्रार्थिला, कृष्ण परमात्मा भव्य मूर्ती, आवरण पूजा यादव पंक्ती, लाविल्या स्वप्रकाशवाती, शुद्धमती सावध, तळी त्रिगुणाची आडणी, त्यावर ताटाची मांडणी, वाढतात नवजणी, फूत खावणी जानोनी, ऐका रुखवताची स्थिती, वाढतसे शुद्धमती, जे जे घाले कृष्ण पंक्ती, शुदा पुसती त्या नलगे, झळकली भावार्थाची ताटे, जळित चतुर्विध चोखटे, स्वानंद रसे भरली वाटे, व तू काठे नेणती, खाणीवा खुणीवा तोडीवा, त्रिगुण गुणाच्या सोलीवा, शाखा वाढती स्वानुभवा,
हाव भावा फोडनिया, खाडीवा खुडीवा तोडीवा, हाव भाव फोडनिया. एके पचली गोडपणे, एक सप्रेम सलवणे, एक नुसती अलवणे बरवेपणे मिरवेती. एके सबाई आंबट, एके अर्धकाची तुरट, एके भाऊबीजे कडवट, एके तिकटे तोंडाळे, एक हिरवी करकरते, एक परिपक्वे निश्चिते, एके जारसे कचक चित्ते, एक स्नेह देठी उनी सुटली. वाळल्या अनुताप काचरिया, वैराग्य तळणे अरुवारिया, राजसा वाढल्या कोशिंबिरिया, नाना कुसरी रायती. मुखी घालता अति तिखटी, नाकी तोंडी धूर उठी, कसमसुनी कपाळपिटी, दुसरेनी गोष्टी न करवे. एके वाळोली कोरडी, तोंडी घालता कुडकुडी, त्याची अनारसी गोडी, बहुपरवडी स्वादाची. वळवटाची नवलपरी, एके पोकळे अभ्यंतरी, एके वर्तुळे साजेरी, सुमनकारी पय्यक, परवडी दावी यादवराया, सूक्ष्म सेवेच्या शेवया, मोडी मोडी नेदी सगळिया, अतिस्वजवळिया सतारा. शेवया वळिल्या अतिकुसरी, असार केवळ सांडले दुरी, घोळिल्या क्षीरसाखरी, चवी जेवणारी दांडे. अत्यंत लाडे वळिले लाडू, विवेक तिळबियाचे जोडू, सुरसरसे रसाळ गोडू, चवीनी वाडू हरिजाणे. पापड भाजिले वैराग्य आगी, त्याने फुगले सर्वांगी, म्हणून ठेवले मागिले भागी, नखेच वेगी पीठ होती. उकलता नुकलती, आतल्या आत गुंडाळती, तापल्या तेले तळी जेती, कुडी आयती कुरवडिया. भीमकी प्रिय व्हावी श्रीपती, सांड्यान करत शुद्धमती, जाणे वृद्धाचार्य रीती, परमप्रीती बोहराची. त्रिगुण त्रिकुटी पचली पायी, भोकरे खाल्ली ठाईच्या ठाई, कृष्णरंगे रंगली पाही, आले ठाई ठेविले. पूर्ण परिपूर्ण पुरिया, सबाह्य गोड. आडनियाच कशा लावल्या म्हणजे एक वर्णन असं इतकं सुंदर दिलेलं आहे सगळ्या गोष्टीचं. आडणी म्हणजे एक तर टेकण देतो आपण ते, किंवा उदबत्त्या वगैरे लावायचं, ते त्रिगुणाची आहे. ती आडणीच मुळात त्रिगुणाची आहे. त्रिगुण ताप आहेत आपले जे कसे, तसं आहे ते. त्यावर ताटाची मांडणी केली, म्हणजे खाली रत्नजड आडण्या आहेत, वर ताटं मांडलेली आहेत. आणि एक पूर्वंपार पद्धत आहे वृद्ध लोकांची. एक साधी ह्याची आहे, गोड आहे, तिखट मीठ काहीच नाही अशी आहे. अशा त्या सगळ्या आहेत भाज्या. एक तुरट आहे, एक कडवट आहे, एक तिखट आहे. म्हणजे हे माणसाच्या वृत्ती सगळ्या थोडक्यात. एक हिरवी मिरचीसारखी करकरीत आहे, तोंडात घातली तर जाळच होतोय, अशा सगळ्या दिलेल्या आहेत. मग वैराग्याचं तळण केलं आहे. कोशिंबीर कशा राजस कोशिंबीर वाढलेल्या आहेत. काय मुखात घालता आटी तिखट आहे, नाका तोंडातनं फार धूरच निघतोय असं जेवण आहे. मग काय वाळून कोरडे केले म्हणजे आपले वाळके पदार्थ असतात ते कुडकुड वाजतात खायचे, ते दिलेले आहेत. मग अनारस आहेत, मांडे आहेत. वळवट म्हणजे काय, ते नखुल्या 5 प्रकारच्या शेवया असतात लग्नामध्ये वाढायच्या रुखवताला. मालत्या शेवंत्या त्याला म्हणायची पद्धत आहे, तर तसे ते वळलेले आहेत. मग कसे एक वर्तुळ केलं आहे, एक साधे लांब केलेत, एक फुलासारखे केलेत, असं काय काय नक्षीदार करून त्याची खीर करून ते वाढलेली आहे. अत्यंत प्रेमाने वळलेले लाडू आहेत. आणखीन रसाळ गोड असे चवदार आहेत ते. वैराग्याच्या विस्तवावरती पापड भाजले म्हणून ते चांगले फुगले. मग ते मागं ठेवले, नख लागलं तरी खाली पडतील, पीठ होतील असं. मग ज्या कुरडया वाढलेल्या आहेत की ज्या उकलून आपल्याला उघडता येत नाहीत, कशी कळत नाही कुरडई झाली. आणि ती भीमकी श्रीपतीला प्रिय व्हावी म्हणून त्या कुरडया गोल गोल की बाहेर पडता कामा नये त्यातनं अशा. आणि मग भोकरं, खारवलेली भोकरं, मांडे, गुळवरी, असं काय 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 बरीच नावं आहेत त्याच्यामध्ये. मग घाऱ्या केलेल्या आहेत, घाऱ्या वाढल्या आहेत, खांडवी वाढलेली आहेत. अशा रीतीनं बरंच काही जेवण अजून कृष्णाचं बाकी आहे. मग फळं झाली. आता हे झाल्यावर फळं. स्नेहदी ठेवून सुटली, अत्यंत परिपाके उतटली, वनिता हातून निष्ठली, फळे घातली शिखणीची. अत्यंत सूक्ष्म अनियाळे, तांदुळा वेळिले सोजवळे, सोहम भावाचे ओगराळे, भावबळे बरियले. काय काय शब्द ते पदार्थ आपल्याला पण समजत नाही नक्की काय. आता अत्यंत सूक्ष्म अनियाळे म्हणजे काय माहिती. खाली न पडता शीत, न माखता वृत्तीचा हात, ओगराळा भरला भात, न फुटता वाढला. म्हणजे मूत पाडली भाताची थोडक्यात आणि ती वाढली. मग त्याच्यावर वरण. अन्नावरिष्ठ वरान्न, विवेके कोंडा काढोन, अवघ्यावरी वाढले जाणं, धरी वरान्न स्वादिष्ट.
लेय पेश लेय लेय पेय चोष्य खाद्य भक्ष्यभोजन जी प्रसिद्ध म्हणजे प्यायचं चावायचं अशा सगळ्या प्रकारचं भोजन त्याच्यामध्ये आहे. षड्रसांचे हे स्वाद केले विविध उपचार जुमा चाटून जे घेईजे लेय त्या नाव दीजे म्हणजे जिभेन चाटायचं असतं ते लेश्य किंवा लेय. घटघटोनी प्राशनिकी जे पेय बोलीजे त्याशी जो पितो ते पेय आहे. रस चाखोनी घेईजे बाकस थुंकोनी देईजे योग्य नाव त्या बोलीजे खुण जाणजे रसाची. अग्नी उदक लवणे विण जे खावया योग्य जाण खाद्य म्हणती विचक्षण ते लक्षण सुपशास्त्री म्हणजे ज्याला पाणी नाही अग्नी नाही लावलेला मीठ नाही टाकलेला असं काय खाद्य आहे त्याला म्हणतात काय खाद्य भाग आहे तो दिल्ला. पेश्य चोख खाद्य क्षीर भात या नाव अन्न भोज्य या ते म्हणते जाण रोटी पातळी रोटी पोळी आणि पक्वान्न भक्ष्य जाण या नाव. ऐसी षड्रसाची गोडी ताटे वाढली परवडी चाखो जाणती ते गोडी निज आवडेचे निमुखे. मग चपाती भाकरी पोळी जे काय आहे जे चावून खातो आपण ते भक्ष्य अन्न आहे. कृष्ण स्वादासी जाणता जाण अवघिया आले गोडपण या लागे वाढले वरी लवण अपूर्ण ते पूर्ण करावया. नाही श्रद्धेची जया भूक अंगी अश्रद्धेचे असुख तेच गोड म्हणतील विख थुंकून देख सांडिती. कृष्णपंक्तीची आवडी क्षुधा तुषा जया गाडी ग्रासोग्रासी अधिक गोडी हे परवडी त्या लागे. आता कृष्णासाठी जेवण आहे तर सगळं त्याच्यामुळं गोडच झालं. मग थोडं मीठ वाढलं काय गोष्टी पूर्ण करायला. मग ज्याला भूकच नाही श्रद्धेची अंगामध्ये श्रद्धा नाही आहे त्याला ते विषासारखं वाटेल. पण ज्यांच्या मनी कृष्णाची भक्ती आहे त्यांना मात्र ते गोडच लागणार आहे. कृष्णपंक्ती नाही उणे जेवता जेविते जाणती खुणे रुचलेपणे वाढती जाणे सावध म्हणे शुद्धमती. कृष्ण देखोनी या डोळा जीवा जीवन देती चपळा चतुर्विध सुपारी मळा येता वाळा उदादी. चतुर्विद्याचारी मुक्ती शुद्धमती पुढे राबती जे जे पाहिजे जी पंक्ती ते ते ठाई देतसी. पहिले काढले तवाजणी पूर्ण करती चौघी जणी एक जनार्दन भोजनी अतृप्त कोणी राहोने दी. मग काय दिलं तर विडे सुपारी वाळ्याचं पाणी वाळायुक्त पाणी असतं ना ते चांगलं असतं आरोग्याला ते दिलेलं आहे. आणि हे सगळं काय करतात तर चतुर्विध विद्या 14 विद्या आहेत 4 मुक्ती आहेत त्या शुद्धमतीच्या पुढे राबत आहेत आणि तिला काय पाहिजे ते सगळं पुरवत आहेत. अशा रीतीने इथे हा भोजन पंक्तीचा अध्याय संपलेला आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंशसंहिता संमते रुक्मिणी स्वयंवरे रुक्वत वर्णन नाम चतुर्दश अध्याय प्रसंग गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु.